श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज चौथा दिवस होता पारायणाचा. तर साठी गेलो. आज थोडं लवकर आवरलं होतं म्हणून लवकर गेले. तिथलं सगळं साफसफाई करून नंतर हळद कुंकू लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर पारायण स्टार्ट करायचं होतं म्हणून डोक्यावर पदर घेत होते. पण पदर काही बसतच नव्हता. म्हणजे सवय नव्हती त्याला की डोक्यावर बसायची आणि थोडे केस सिल्की असल्यामुळे तो काही बसत नव्हता. तो सारखा खालीच पडत होता. आणि त्यानंतर मग पारायण स्टार्ट झाला 8ची आरतीनंतर. आणि काल लवकर संपलं होतं पारायण 10ला म्हणून 10ला शॉपला गेले होते. म्हणून आज थोडा लेट झाला होता म्हणून 10:30ची आरती करूनच गेले शॉपला. आणि त्यानंतर गेल्या गेल्या जेवायला बसले कारण खूप अशक्तपणा आला आहे आणि खूपच कसं तरी वाटतं आहे. गरगरतं आहे सारखंच. उठलं तरी गरगरतं आहे, थांबलं तरी गरगरतं आहे. काय झालं काय माहिती नाही. आणि हॉस्पिटलला जायला तर मला आवडत नाही. त्यामुळं काल नारळ पाणी पण पिलं होतं पण काहीच बरं वाटत नाही आहे. मी कधी पीत नाही पण काल पिलं पण तरी मला काही बरं वाटत नाही आहे. आणि नंतर निघालो आम्ही लवकर घरी कारण आज संडे असल्यामुळे लवकर जावं म्हटलं. पण एक स्टुडंटचा कॉल आला, मॅडम माझं ब्लाऊज वर्क करायचं आहे, थांबा थोडं आले मी. परत शॉप ओपन केला, परत शॉपमध्ये बसले आणि परत बाबांनी ज्यूस आणलं होतं ते ज्यूस घेतलं. आणि आज पण वॉईस माझा काय थोडा म्हणजे कसा तरीच येतो आहे कारण खूप अशक्त आहे मी. तर उद्या भेटू. बाय.